नमस्कार नम्रता, आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण जास्त खटपट न करता फक्त 15 मिनिटात हिरव्या वाटणातील मटार भात कसा बनवायचा हे पाहणार आहोत. सकाळच्या घाईगडबडीत टिफिनसाठी तेच तेच पोळी भाजी करायला कंटाळा येतो, तेव्हा अशा प्रकारे फक्त 15 मिनिटात तयार होणारा स्वादिष्ट आणि चविष्ट असा मटार भात उत्तम पर्याय आहे. सध्या मटारचा सीझन आहे, त्यामुळे मी इथे मटार भात अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवणार आहे. रेसिपी साधी, सोपी, सुटसुटीत नेहमीप्रमाणेच आहे. तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर हिरव्या वाटणातील मटार भात बनवण्यासाठी प्रथम आपण हिरवे वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी मिक्सरचे भांडे घेतले आहे. त्यात अर्धी वाटी आपण पुदिना आणि कोथिंबीर घालूया. कोथिंबीर आणि पुदिना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर एक हिरवी मिरची, 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आले घालूया. त्याबरोबरच एक जाडसर चिरलेला टोमॅटो घालूया आणि प्रथम आपण मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून याची भरड तयार करून घेतल्यावर आवश्यकतेनुसार पाणी घालून अगदी बारीकसर पेस्ट तयार करून घेणार आहोत. पाहू शकता अशा प्रकारे अगदी हिरवे वाटण व्यवस्थितपणे मी तयार करून घेतले आहे. ते आता आपण बाजूला ठेवूया आणि भात बनवायला घेऊया. त्यासाठी इथे मी एका गॅसवर एका पातेल्यात सव्वा आपण वाटी पाणी गरम करत ठेवले आहे. त्यानंतर दुसऱ्या गॅसवर इथे कुकर गरम करत ठेवला आहे. त्यात 2 चमचे तेल घालूया. तेल अगदी व्यवस्थितपणे गरम करून घ्यायचे आहे. इथे तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल गरम करून घेतल्यावर लगेचच खडे मसाले घालूया. त्यामध्ये आपण इथे वेलच्या 4 ते 5 इथे मिरे घेतले आहे, 2 लवंगा, त्याबरोबरच 2 दालचिनीचे छोटे तुकडे, तमालपत्र आणि 1 चमचा जिरे घेतले आहे. हे सर्व मसाले साधारणतः 1 मिनिटभर व्यवस्थितपणे अशा प्रकारे परतून घेतल्यावर लगेचच आपण एक जाडसर चिरलेला उभा कांदा घालूया. कांद्याचे प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जर कांदा घालायचं नसेल तर इथे स्किपही करू शकता. आता कांदा आपण फोडणीत घातल्यावर पुन्हा सर्व जिन्नस व्यवस्थितपणे फोडणीमध्ये परतून घ्यायचे आहेत. साधारणतः 1 ते 1.5 मिनिटानंतर पाहू शकता कांदा अगदी ट्रान्सपरंट झाला आहे. इतपतच कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता कांदा व्यवस्थितपणे परतून घेतल्यावर लगेचच जे हिरवे वाटण आपण तयार करून घेतले आहे ते सर्वच्या सर्व आपण ह्या मिश्रणात घालूया आणि त्याचा कच्चेपणा जाईस्तोवर गॅस मिडियम करून व्यवस्थितपणे कांद्याबरोबर परतून घेऊया. साधारणतः 2 मिनिटानंतर हिरवे वाटण परतून घेतल्यावर लगेचच चिमूटभर हळद घालूया आणि व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. साधारणतः अर्ध्या मिनिटानंतर पाहू शकता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित परतले गेले आहेत आणि हिरवे वाटणही त्याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून गेला आहे. लगेचच आपण त्यामध्ये 1 वाटी ताजे मटार घालूया. ताजे मटार जर नसतील तर या जागी तुम्ही फ्रोझन मटारचाही वापर करू शकता. आता पुन्हा आपण हिरव्या वाटणामध्ये अगदी कोट होईस्तोवर हे जे आपण मटार घातले आहेत ते अगदी अशा प्रकारे मीडियम गॅस करून एकजीव करून घेऊया. साधारणतः 1 मिनिटभर सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर आणि मटार हिरव्या वाटणात कोट झाल्यावर लगेचच त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि पुन्हा अगदी व्यवस्थितपणे एकसारखी मीठ मिश्रणाला लागेस्तोवर एकजीव करून घेऊया. हे करत असताना गॅस मिडियमच ठेवायचा आहे आणि सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचे आहे. आता सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर लगेचच आपण जे भिजवून निथळून घेतलेले 1 वाटी बासमती तांदूळ आहेत ते ह्या स्टेजमध्ये घालूया आणि अगदी व्यवस्थितपणे कोट होईस्तोवर हलक्या हाताने एकजीव करून घेऊया. बासमती तांदूळ आपण अर्धा तास आधी व्यवस्थितपणे धुवून 3-4 वेळा धुवून घेतले आहेत आणि अगदी त्यातील पाणी पूर्णपणे निथळून घेतले आहे. आता हलक्या हाताने आपण मिश्रणात अशा प्रकारे एकजीव करून घेतल्यावर लगेचच ह्या स्टेजमध्ये आपण जे गरम पाणी दुसऱ्या गॅसवर ठेवले आहे ते सर्वच्या सर्व आता ह्या मिश्रणात घालूया आणि व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. त्यानंतर अगदी हलक्या हाताने सर्व जिन्नस एकजीव करून घेतल्यावर आणि जे आपण पाणी घातले आहे त्या पाण्याला उकळी आल्यावर लगेच आपण चिमूटभर गरम मसाला घालूया. या गरम मसाल्याच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. आता गरम मसाला घातल्यावर पुन्हा मिश्रण हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचे आहे.
त्यानंतर लगेचच आपण कुकरचे झाकण लावून घेऊया. हा कुकर लहान आहे त्यामुळे मी कुकरच्या 2 शिट्या करून घेत आहे. तुम्ही जर कुकर मोठा असेल तर फक्त एकच शिटी करून घेऊ शकता. साधारणतः 2 मिनिटानंतर पाहू शकता कुकरची 1 शिटी झाली आहे. अशाच प्रकारे दुसरी शिटी करून घेऊया. पाहू शकता दुसरी शिटी झाली आहे. लगेचच गॅस बंद करूया आणि कुकर पूर्ण त्याची वाफ जाईस्तोवर वाट पाहूया. आता कुकरची वाफ गेल्यावर झाकण उघडून पाहूया. पाहू शकता परफेक्ट अगदी वाटाणा भात तयार झाला आहे. अजिबात तळाशी लागला नाही. आता लगेचच हलक्या हाताने अशा प्रकारे मटार भात एकजीव करून घेतल्यावर लगेचच गरमागरम सर्व करूया. हा मटार भात तुम्ही लोणच्याबरोबर खाऊ शकता किंवा पापड किंवा सलाडबरोबर खाऊ शकता. फारच अप्रतिम असा लागतो. शिवाय जास्त बनवायचे टेन्शनही नाही. अगदी झटपट तयार होतो आणि खायला अप्रतिम असा लागतो. शिवाय ह्यामध्ये आपण पुदिना वापरला आहे त्यामुळे पचायलाही हलका आहे. तुम्ही अशाच प्रकारे एकदा तरी मटार भात बनवून पहा. अगदी झटपट तयार होतो. स्वादिष्ट असा हा मटार भात लागतो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत आणि झटपट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.